कालपासून सर्वत्र या पुलाच्या निकृष्ट कामावर टीका होते. त्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या पुलाचं लोकार्पण जे परवा झालं तेव्हा म्हणजे 2026 सालच्या जून महिन्याच्या 6 तारखेला महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, महापौर भाजपचा आहे. पण हा पूल ज्यांच्या प्रशासन काळात ज्या कंत्राटदाराला बनवायला दिला होता ते लोक वेगळे होते, तो काळ वेगळा होता. चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असा जामानिमा जर असेल तर चिकनचा रस्सा हा फक्कडच होणार. चाय में जितनी ज़्यादा शक्कर डालोगे उतनी ही वो मीठी बनती है. म्हणजे काय तर चहा असो किंवा कोंबडीचा रस्सा, त्यात इतर पूरक जिन्नस जे लागतात ना ते जर जरा जास्त टाकले तर लज्जत आणखीन वाढते. पण मुंबईतील गोरेगाव सारख्या उपनगरातल्या एका उड्डाणपुलाबद्दल जेव्हा मी बोलतोय तेव्हा तो उड्डाणपूल सध्या एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. त्यामुळे मी बोलतोय, ज्या पुलाच्या उभारणीसाठी खरं तर 24 महिने लागणार होते, पण हा पूल काही अख्खा पूल नव्हता, तर त्या मूळ पुलाचं एक्सटेन्शन होतं, जोडकाम होतं खरं तर. अशा ह्या पुलाबद्दल मी बोलतोय. आणि हे जरी जोडकाम जरी असलं तरी हा पूल थोडका नाही तर 750 मीटर लांबीचा आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. हा पूल बांधण्यासाठी खर्च आलाय तो 248 कोटी रुपयांचा. तर रेल्वे स्थानकाला समांतर धावणारा गोरेगाव पश्चिमेचा SP रोड जो आहे तो वाहतूक कोंडीनं नेहमीच दमलेला असतो. म्हणून या रस्त्यावरची वाहतूक काही प्रमाणात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वळवावी यासाठी जुनं जे राम मंदिर फाटक होतं, इथून एक उड्डाणपूल बांधला गेला. त्याला मृणालताई गोरे यांचं नाव दिलं गेलं. पण याचं एक एक्सटेन्शन रखडलं होतं, जे खाली सर्व्हिस रोडवर उतरणार होतं. त्याचं काम 2019ला सुरू झालं. 2018ला मंजुरी मिळालेल्या कामाचं तेव्हा बजेट होतं 209 कोटींचं. पण हे काम रखडत 2026 पर्यंत लांबलं. त्यामुळे या प्रोजेक्टचं जे बजेट आहे ते बजेटही एस्केलेशन झालं. 209चे 248 कोटी झाले. आता एवढा नवसा सायासानं हा पूल तयार झाला आणि काल 6 जूनला त्याचं उद्घाटनही झालं. मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासोबत स्थानिक आमदार विद्या ठाकूर या सगळ्या त्या लोकार्पणाच्या समारंभाला होत्या. मला वाटतं किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या त्यांनाही निमंत्रण होतं, पण त्यांना कार्यक्रमस्थळी पोहोचायला 15 मिनिटं उशीर झाला म्हणून त्या काही तिथं दिसल्या नाहीत. आता असले लोकार्पणाचे कार्यक्रम किती वक्तशीरपणे आणि शिस्तीत होतात हे तुम्हाला मी सांगायला नको. त्यात राजकारण्यांचं शक्ती प्रदर्शन किती असतं हे आपल्याला नवीन नाही. पण फक्त 15 मिनिटांच्या फरकानं किशोरी पेडणेकरांना या पुलाच्या लोकार्पणाचा सन्मान लाभला नाही, त्यांना त्या रेबिनीला हात लावता आला नाही. कापली रितू तावडेंनीच. असो, यातलं राजकारण बाजूला ठेवूयात आणि या नव्या पुलाची नवलाही अनुभव आहेत. तर हा जो टायरच्या रंबलिंगचा आवाज आहे ना, तो पुलाच्या असमतोल पृष्ठभागामुळे निर्माण झाला आहे. ऐकलात तुम्ही तो आवाज? परत ऐका. दुसरं म्हणजे या पुलावर प्रचंड प्रमाणात छोटे मोठे खड्डे आहेत. हा जो काही पृष्ठभाग जो आहे तो असमतोल आहे. थोडक्यात पुलाचं एकूणच काम निकृष्ट दर्जाचं आहे असं सर्वसामान्य लोक कालपासून बोंबलत आहेत. खरोखर निकृष्ट दर्जाचं आहे का, तर त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे. पण एक गोष्ट खरी आहे की त्याचा जो काही पृष्ठभाग आहे तो असमतोल निश्चितच आहे आणि त्यामुळे हा टायर रंबलिंगचा आवाज येतोय. 2019 ते पुढचे 24 महिने म्हणजे 2021ला हा पूल तयार व्हायला हवा होता, जो झालाय 2026ला. किती वर्ष घेतली? 248 करोड रुपये खर्च झाले त्यावर. तरीही असा निकृष्ट दर्जाचा पूल हा सामान्य जनतेच्या माथी का मारला गेलाय, हा प्रश्न पडतो ना कोणालाही. तर पावसाळा येणार आहे, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी घाईघाईत उरकलेलं काम, अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणावर उमटलेले टायरचे मार्क्स, त्यामुळे तयार झालेले खड्डे यांचा पावसाळ्यात अजून विस्तार होणार नाही याची कल्पना संबंधित कंत्राटदाराला नव्हती का? या कामावर लक्ष ठेवणारे आणि काम पूर्ण झाले किंवा काम अगदी ओके आहे असा निर्वाळा देणारे अधिकारी काय डोळ्यावर झापडं लावून कागदपत्रांवर सह्या करतात का? हे जे तुम्हा आम्हाला कळतं ते त्यांना कळत नाही. कालपासून सर्वत्र या पुलाच्या निकृष्ट कामावर टीका होते.
त्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या पुलाचं लोकार्पण जे परवा झालं, तेव्हा म्हणजे 2026 सालच्या जून महिन्याच्या 6 तारखेला. महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. महापौर भाजपचा आहे. पण हा पूल ज्यांच्या प्रशासन काळात ज्या कंत्राटदाराला बनवायला दिला होता, ते लोक वेगळे होते. तो काळ वेगळा होता. ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर्ससुद्धा BMCच्या पॅनलवर होते असं नाही. तर बहुतांश ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर्सचं BMCची कामं करत होते. कॉन्ट्रॅक्टर्सचं वर मुद्दाम जोर दिला मी. गोरेगावच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाचं हे एक्सटेन्शन ज्या कंत्राटदारानं केलंय, त्याला महापौरांनी, भाजपच्या मुंबई अध्यक्षांनी धारेवर धरणं आवश्यक आहे. काही लोकांना म्हणे हे लोक केबिनमध्ये बोलावून जाब विचारतात, खडसावतात. मला वाटतं पुढचा नंबर त्या कंत्राटदाराचा असावा. कारण विरोधकांना संधी मिळाली आहे बोंबाबोंब करायची. कालपासून नुसती बोंबाबोंब सुरू आहे. पहिल्याच तुरळक पावसात मुंबई तुंबली आहे. होय, अंधेरी सबवेत सालाबादप्रमाणे पाणी भरलं होतं. किती काळ पाऊस पडला होता, पण भरलं. लोक बोंबलायला लागलेत. मला वाटतं तुमच्या हातात अजून 1 आठवडा आहे. मान्सूनपूर्व कामांचा आढावा घ्यायला 1 आठवडा मला वाटतं पुरेसा आहे. अजून एक. कुठे काय चुकतंय हे शोधण्यासाठी जर निघालात तर तुम्हाला हा आठवडाभरचा जो कालावधी आहे तो पुरेसा पडेल असं मला वाटतंय. सत्ताधारी म्हणतात आम्ही तर जानेवारीच्या शेवटाला सत्तेत आलोय. अजून धड 5 महिनेही झालेले नाहीयेत. पण तुम्ही सत्ताधारी आहात एवढंच पुरेसं असतं टीकाकारांसाठी, हे विसरताय. बिथरलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना यंदाचा हा पहिलाच पावसाळा नव्या सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायचा मोका देतोय की सगळं स्मूथ पार पडतंय हे पाहणं रंजक ठरणार आहे. कारण सगळं काही त्या सांग भोलानाथ पाऊस पडेल कायवर अवलंबून आहे. पण या चारण्याच्या कोंबडीसाठी बाराण्याचा मसाला वापरलेला उड्डाणपुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचं कंत्राट आणि त्या कंत्राटदाराच्या खिशात असलेल्या प्रशासनाचं पितळ उघडं पडलं एवढं निश्चित. मी तुर्तास इथेच थांबतोय. पण या पुलावरून एकदा जाऊन बघा, गाडी घेऊन जा. कसा आवाज येतोय. ते मध्यंतरी आपल्या कोस्टल रोड जो आहे मुंबईला, मरीन ड्राईव्हच्या इथला, तिथं एक नवीन तंत्रज्ञान आलं होतं परदेशातून. त्या पट्ट्या ज्या होत्या साईडला लावलेल्या, त्याच्यावरून जर तुम्ही 60 नाही 80च्या स्पीडने गेलात, गाडी चालवली, तर तुमच्या टायरच्या रंबलिंगमुळं तिथं आजा आजा जिंद शामी आने के तले जय हो, ते स्लमडॉग मिलिनियरचं गाणं ऐकायला येतं असं म्हणत होते लोक. कारण मी तिथून काही गेलो नाही कधी गाडी घेऊन. हे गाणं कुणी ऐकलं, किती लोकांनी ऐकलं, आता ते ऐकायला येतं का माहीत नाही. पण या पुलावरून जर तुम्ही गेलात तर एक वेगळीच कुठली तरी एक धून ऐकायला येईल तुम्हाला तुमच्या टायरच्या रंबलिंगमुळे. ऐकून बघा आणि त्यात एखादं गाणं त्याच्यावर बसतंय का. कारण बऱ्याचदा संगीतकार एखादी ट्यून तयार करतात आणि गीतकारांना बोलावून सांगतात की बघ मी ही ट्यून बनवली, याच्यावर गाणं लिही. तर असं जे काही आयतं जे काही आलेलं असतं आपल्याकडे, त्याच्यावर शब्द फक्त आपल्याला बसवायचे असतात. तर आता या एक्सटेन्शनवरून जेव्हा तुम्ही जाल आणि टायरचं जे रंबलिंगचं जे काही म्युझिक तुमच्या कानी पडेल, त्याच्यावर काहीतरी शब्द जुळवून एखादं गाणं करून पाठवा मला. बघूया कसं वाटतंय. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.